जावा चषक 2025 मध्ये भव्य दिव्य नाईट क्रिकेट स्पर्धेमध्ये आपलं मनापासून हार्दिक स्वागत. थंडीच्या कॅप घालू नका मैदानात. खेळाडूंना विनंती असेल, आपण ज्या कॅप मंकी कॅप घालू नका. थंडीच्या कॅप मैदानात घालू नका. ज्या खेळाडूंच्या कॅप्स असतील त्याच कॅप्स आपण मैदानात परिधान करा, कारण सर्वांसाठी नियम सेम असतील. चला, मार्केवाडीचे जे पाठीराखे या ठिकाणी बहुसंख्य या ठिकाणी उपस्थित झालेत. तर 10व्या मैदानावरती आपण पाहतो. सुरू करूया क्रिकेटच्या महासंग्रामाला. क्रिकेटची जत्रा, क्रिकेटची यात्रा, क्रिकेटचा उरूस भरला गेला आहे या दामतच्या क्रीडानगरीमध्ये. जावेदभाई खोत पुरस्कृत जावा चषक 2025, फरानभाई नजे, एकच वादा, बबलू दादा, शादाब नजे आणि आमच्या खुरामबाईच्या माध्यमातून चाललेली असली स्पर्धा जावा चषक 2025. पहिला चेंडू, पहिला चेंडू, पहिला गोलंदाजी मार्कवरती. नामदेव मार्के, रेल्वे मंत्री. पहिला चेंडू गणेशसाठी होता. बडी श्लॉगान काऊ कॉर्नर फेस ओपन दिसला होता त्या ठिकाणी. चेंडू पाडण्याचा प्रयत्न केला, घातक ठरलं होतं. सिंगलने या ठिकाणी अकाउंट ओपन झालंय. चांगली सुरुवात होते, आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नामदेव मात्रेला माते. गणेश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकला चांगला खेळाडू आहे आणि त्याला बाद करण्याची संधी तो शोधत होता. डायरेक्ट हिट जरूर केलं होतं. गणेश पॉपिंग क्रीजमध्ये व शर्तीवाले नाईटला फक्त क्रिकेटमध्ये. नामदेव मार्के, रेल्वे मंत्री यांचा चाहता वर्ग भरपूर आहे. त्याच्या प्रत्येक विकेटला आपण पाहतो पारितोषिक लागलं गेलंय. राज कडू. टेनिस क्रिकेटचा कोणाचा अभ्यास असेल तर टेनिस क्रिकेटमध्ये सर्वप्रथम जे पॅकर्सच्या भूमिकेत असायचे, अनेक मोठ्या मोठ्या टीमला कर्जत तालुक्यामध्ये ज्यांनी खेळवलं आहे तो राज कडू. त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत करू या स्पर्धेच्या माध्यमातून. या सर्व एकाचं नाव घेतलं तर बाकीच्यांना रागील. मार्केवाडीवरून जेवढे आले, स्वप्नील दादा आपल्यासोबत जेवढे तेवढ्यांनी वरती या. आपल्या मनापासून हार्दिक स्वागत. ओरपी चेंडू या कव्हर पॉईंटच्या मध्ये चेंडू काढण्याचा प्रयत्न. चांगला स्टॉप आहे, चांगलं क्षेत्ररक्षण आपण त्या ठिकाणी पाहतोय. गणेश आणि कल्पेश जाधव ही सलामीची जोडी मैदानावरती आहे. आक्रमकता दोघांमध्ये आहे, दोघेही चांगले फलंदाज आहे. या अगोदरची मॅच पाहिली गेली, लो स्कोर मॅच होती. धावांचा पाठलाग आपण पाहिला गेला. या मैदानावरती करणं नेहमीच कठीण आहे आणि तो कठीणपणा त्या ठिकाणी दिसला. पहिल्या सामन्याचा अपवाद ओळखला त्या ठिकाणी. वावलोली संघाने 4 षटकामध्ये त्या 57-58 धावा बनवल्या होत्या. योगेश कामेरेची ती बॅटिंग सर्वांनी पाहिली. अमोल मोडकची ती साथ पहिल्या मॅचमध्ये पाहिली होती. इथे नामदेव तयार. फुल्लेन चेंडू आपण पाहतो. चांगला कव्हर ड्राय स्वीपर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. शतरक्षक चेंडूचा पाठला करणार. या दरम्यान चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार. आकड्यावरती 4 चेंडू झाले, 7 धावा. चांगली सुरुवात म्हटली जाईल. पॉवर प्लेचं षटक आहे. 6वा सुरुवात केली या ठिकाणी आपण पाहतोय. प्रथमेश थांबवते संघाने. ग्रास किला स्टेप आउट केलं गेलं त्या ठिकाणी. बॅकवर्ड स्क्वेअर मध्ये शतरक्षक जरूर होता. थोडंसं फंबल पाहायला गेला. इथे ही धाव घेणं गरजेची होती का? अजूनही चेंडू सापडला नव्हता. तू मैम्याचा खेळ, दोघांमध्ये तालमेल नाही आहे आणि ते पहिला झटका, पहिला आदरा, पहिला गडी गारत, पहिल्या विकेटचं बदन, पहिला फलंदाज झाला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजी झाली धावचीतच्या पद्धतीने. आत्महत्या अर्थात हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त. ठोक डिजे.
अप्रतिम धून होती. 5 चेंडू आपण या ठिकाणी पाहतो. धावसंख्या इथं आगेकूच झाली. इथे चांगला चेंडू होता, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता. पहिला षटक या ठिकाणी समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. तर गणेश दुर्दैवाची धावची त्याला एका धावे आपण पाहतोय पूर्ण झाली होती. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला होता, तो घातक ठरला गेलाय. थोडं फास्ट घ्या. मार्केवाडी संघ वेल अवधी दिला, तुम्ही पहिलं षटक वेलेत टाकलंय, त्यामुळे आपण कोणत्याही प्रकारचा वेल आता घेऊ नका. लगेच मॅचला या ठिकाणी आपण पाहतो सुरुवात करा. दुसरं षटक, दुसरा गोलंदाज मार्केवाडी संघाकडून लक्की. बघूया संघासाठी लक्की ठरतो का अनलक्की ठरतोय. ते येणारे 6 चेंडू आणि वडिलांनी तर चांगली गोलंदाजी केली. नामदेव मार्के यांनी चांगली कामगिरी, त्यांचा मुलगा लक्की कशा प्रकारे कामगिरी करणार हे आपण पाहणार आहोत. आजचा सामना आणि काल पाहिलं गेलं तर अफलातून कामगिरी होती. जे शादाबाई काय कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहिली गेली. ओरपी चेंडू क्षेत्ररक्षक पोहोचणार का यष्टीरक्षक त्या दरम्यान. इथे का कशासाठी कोणासाठी ही धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. कल्पेश जाधव काय करतोय. पाकिस्तानमध्ये इजमाम उल हक होता, त्याने अनेक वेळा फलंदाजांना बाद घडवलं. इथं दुसरा विकेट, फलंदाज बाद धावपूच्या स्वरूपात. जयवंत ठोक दिली. तो आपण जावा चषक 2025 चे पुरस्कर्ते ज्यांच्या नावाने स्पर्धा, ज्यांचा संघ काल क्वालिफाय झाला स्पर्धेमध्ये, स्पर्धेचे ओनर आणि इथे मैदानात त्याही दाखवला गजर, ते म्हणजे आमचे जावेद बायको. त्यांचं या ठिकाणी आगमन झालं. पुन्हा एकदा या व्यासपीठावरती विराजमान होतील. त्याचबरोबर जावेद बाय दामोदगावचा आणखीन एक चांगला खेळाडू रियान. फुल्लेचा चेंडू यॉर्क करण्याचा प्रयत्न होता, सिंगल या ठिकाणी घेतली जाते. एका धावेने स्कोर कडे अग्रेसर होईल. ती धाव घेणं गरजेची होती का, कॉलिंग नव्हतं. दोनदा आपण पाहिलं गेलं. गणेश धावबाद झाला, जयवंत आला आणि जयवंतही धावबाद होऊन माघारी परतला. धावसंख्या 10 या आकड्यावरती 2 फलंदाज बाद झालेत. गोलंदाज तयार. इथे दूरवर होता चेंडू, डॉट चेंडू आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी आहे लक्की. नामदेव मार्के यांचे सुपुत्र बघा, कोचिंग त्या ठिकाणी आपण पाहतो, समोरच कोचिंग करतात, बाजूलाच राहून त्याला काही सांगत असतात. इथे स्टेप आउट केलाय. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. नो मॅन झोन होता, त्याच्याही डोक्यावर सीमारेषे पलीकडे आपण पाहतो. आउट टप्पार षटकार. जे हृदय वसंत बोलताना प्रेमात जेव्हा रंग येतो, तसा आता पेव्हिलियन मध्ये थोडीशी खुशी असेल. इथे पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवलाय. ला जेव्हा 20 एफ मध्ये येणार आहात, दुसरा लगातार षटकार.
षटकार आपण पाहायला गेले. पहिले 3 चेंडू अप्रतिम होते. कल्पेश स्ट्राईकला गेला, लगातार 2 षटकार. इथे कमबॅक केला, सांगितलं फेसिंग गोलंदाजी कर, समोरून चेंडू उडाव आणि तो निर्धाव चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. 2 षटक पॉवर प्लेची या ठिकाणी समाप्त झालेत आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 22 या आकड्यावरती. अफलातून पहिले 10 चेंडू सुरेख होते. बघा काव्या 11 दामोते आणि काव्या 11ची ओनर काव्य अमरजित मट्टू मॅचचा आनंद गेला तर पवेलन कक्षाकडे गेले. दामोते संघ त्या ठिकाणी आहे. त्यांचा संघ या स्पर्धेमध्ये हमेशा खेळत असतो आणि काव्या आज स्वतः मैदानात आले, मॅचचा आनंद घेते. बावीस धावा. तर सेकंड मॅच साठी आपण तयार राहायचंय. इनिंग ब्रेक मध्ये यायचंय. जय भवानी वावलोली आणि सिद्धिविनायक निरलपाडा दोन्ही संघाचे कॅप्टन आपण तयार राहायचे. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस साठी या ठिकाणी हजर राहायचे. गोलंदाज नामदेव मार्के वैयक्तिक दुसरं सांघिक तिसरं षटक. पॉवर प्लेचे षटक आपण पाहिलं गेलं. 11च्या सरासरीने 22 धावा जरूर धावफलकावरती लागल्या गेल्यात. ते साइड आउट जरूर आहे का. फाईन मध्ये चेंडू दणदण करत निघालाय. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषे पलीकडे. 4 धावेसाठी आला हा बेहतरीन चौकार. चौकाराच्या सहाय्याने स्कोर कार्ड 26 या आकड्यावरती. नामदेव पुन्हा एकदा तयार. राऊंड विकेट फुल लेनचा चेंडू होता. यॉर्क करण्याचा प्रयत्न केला. लॉंग ऑफ फ्रीजरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल या ठिकाणी घेतली गेली आहे. येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण पाहतो ही स्पर्धा समाप्त झाल्यानंतर कर्जत तालुक्यामध्ये आपण पाहतो तिसरी रजनी आपण बकरेजपेठच्या मैदानावरती पाहतो. स्वर्गीय नारायण कालन स्मृती चषक अनिलजी कालन यांच्या माध्यमातून स्पर्धा पाहणार आहोत. 26, 27, 28, 29, 30 या दरम्यान ते स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये ज्यांनी ज्यांनी नावं दिलेत त्यांनी पण त्यांचा ॲडव्हान्स लवकरात लवकर आयोजक कमिटीकडे पोचवा. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. त्यानंतर 27, 28ला शेलूच्या मैदानावरती हृदय सम्राट चषक आहे. तिथेही 2 एंट्र्या बाकी आहेत. ज्यांना संधी पाहिजे त्यांनी नागेश मसने भास्कर तरे यांच्याशी संपर्क साधा. या दरम्यान पाहतो चेंडू सीमारेषे पलीकडे. रस मिळतील 6. इथे आला षटकार. असंख्य स्कोर कार्ड आपण पाहतोय. 34 या आकड्यावरती आहे. नवीन वर्षाला 1 ते 4 आपण बेकरीच्या मैदानावरती पाहणार आहोत. स्पर्धा आहे. बिरदुलेच्या मैदानावर स्पर्धा आहेत. उत्कृष्ट दैवलीची स्पर्धा आहे. आंबिवली यांची स्पर्धा आहे. मालेच्या मैदानावरती स्पर्धा आहे. आणि त्यानंतर इथे चांगला फटका. शतरक्षक त्या ठिकाणी आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद. नितीनच्या पारीचा अंत होतोय. झटका झटका आणि झटका भेटतोय. झटका क्रमांक 3 इथे प्रतिमेश दामोते संघाला.
आपण पाहतोय जो बॅनर आहे त्या बॅनरच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा. त्या बॅनरवरती कॉन्टॅक्ट करा आणि जरूर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो आतापर्यंत भरपूर संघाची नावं आलेली आहेत. संदीप गोलंदाजी मार्गवरती इथे कल्पेशला फुल लेनचा चेंडू भेटला. जशी हात कोणाचा भेटतो कल्पेशला मोका आणि मोक्यावरती देतो कल्पेश ठोका. चेंडू सीमारेषे पलीकडे आहे. काऊ कॉर्नर रिझन मध्ये आलेला हा बेहतरीन षटकार ठोक डीजे. एक जवळ आणि साथीदार इथे पुन्हा एकदा चेंडू उडावलाय. बाय बाय टाटा करा. चेंडू जाऊन पोहोचला सीमारेषा पार. हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर षटकार. माध्यमातून दोन फलंदाज आपण पाहतो जवळून धावबाद होताना त्यानंतर अग्रेसर झाला मैदानावरती. संदीप वरती आग ओकतोय. संदीप आपण सांगतोय त्याला कितनी बार तेरा चलेगा बल्ला. एक तो चली मेरी गेंद. बल्लेबाज कल्पेश बॅक टू पवेलियन. विकेटच्या पतनानंतर 46 या आकड्यावरती बघा ही स्पर्धा जी समाप्त होते ते सिद्धिविनायक नेरलपाडा आयोजित डेची स्पर्धा आपण पाहणार आहोत. 11 चेंडू 30 धावाची इनिंग साकारून कल्पेश बाद झाल्या. त्यानंतर हिंदुहृदय सम्राट चषक 22 ते 25 शेलूच्या मैदानावरती आपण पाहणार आहोत. या स्पर्धा आपण पाहतोय लगातार स्पर्धा आहेत कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज मयूर इथे उर्फे चेंडू बॅक टू बॅक आपण पाहतो. इथे चांगली गोलंदाजी करत असताना जेल ड्रॉप. जीवन भगत त्याच्या हातातून चेंडू गेला त्याच्या समोरून लगत. जेल ड्रॉप. सिंगल रोटेट झाली. धावसंख्या 47. 4 फलंदाज बाद झाले. चौथं षटक प्रगतीपथावरती. असं वाटतं धावा कुठे रोखणार. रामदेवची गोलंदाजी सुरेख होती. त्यानंतर आग ओकली कल्पेशने. इथे समोर आपण पाहतोय वाडीश लॉंगॉन काऊ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल या ठिकाणी घेतली जाते. डबल तर बिलकुल या ठिकाणी आपण पाहतोय प्रयत्न या ठिकाणी होत नाही. 48 धावा. 4 फलंदाज बाद. 12च्या सरासरीने 12 प्लसच्या सरासरीने आतापर्यंत आपण पाहतोय. शेवटचा चेंडू चौथ्या षटकातील शेवटचा चेंडू आपण पाहणार आहोत. गोलंदाज संदीप पहिल्या 2 चेंडू माघार त्यानंतर आगीकूच झालाय. इथे स्लोवार गती परिवर्तन आहे. पंतांनी सांगितलं दुर्वार आहे. वाईट चेंडू. एक्स्ट्रा धाव फोपोटची धाव या ठिकाणी घेतली जाईल. 49 धावा आहेत. अर्धशतकासाठी एक धाव अजूनही कमी असेल. 49 धावा या मैदानावरती आपण पाहतो. पहिलं अर्धशतक संदेश ठाकरे काय फलंदाजी केली होती त्याने. वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. टाइम ठेवा त्यांना सांगितलंय 15 सेकंडच्या आतमध्ये रिव्ह्यू घेत जा.
वाईट बॉल आहे. चांगला चेंडू आपण पाहतो. षटक क्रमांक 4 या ठिकाणी समाप्त झाले. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 49 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. अंतिम षटक असेल. आज आपण ऐकता योगेशजी ढोले सर यांचा आवाज, अजयजी डायरे सर यांचा आवाज. आज आपण बोला फिरोज सर पंतांच्या भूमिकेत आहेत आणि राजेश सर पंतांच्या भूमिकेत. आम्ही दोघांनाही आपण पाहतोय कधी मैदानात कधी आमच्या कॉम्बॉक्समध्ये. पण खऱ्या अर्थानं मित्रांनो कुठे जाऊ नका. आजच्या रात्रीच्या शेवटच्या मॅचवर थांबा. तुम्हाला एक सुंदर आवाज ऐकायला भेटेल शेवटच्या मॅचला. ते म्हणजे आमचे नितीशजी तरे. ते शेवटचीच मॅच करणार आहेत आणि त्यांनी बुक केलंय. लाईव्हला सर्व आवाज ऐकतात आणि घर बसल्या आवाज ऐका. कारण चांगली सुरुवात केली आमच्या नितीशजी तरे. कारण जेव्हाही एका गावात एक कॉमेंटेटर असतो, एका मैदानावर एक कॉमेंटेटर असतो, तेव्हा जेवणाची जेव्हा सुट्टी असते कॉमेंटेटरला, नितेशजी तरे नेहमीच त्यांना मदत करत असतात. म्हणून मी नितेशजी तरे यांचा शेवटचा अंतिम षटक स्लॉगवर आपण पाहतोय. वेल घेऊ नका मित्रांनो. आपण वेलेत आहात तर आपण लगेच मॅचला सुरुवात करा. नामदेव सर जास्त वेल या ठिकाणी घेऊ नका. इथे पाहिलं गेलं शरीरपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न केला होता, अति दूर झाला. वाईट चेंडू. विशाल गोलंदाजी मार्कवरती आलाय आणि संघाचं अर्धशतक धावफलकावरती लागलं गेलं. 50 धावा स्कोरिंग कार्डवरती आपण पाहतोय. चांगली सरासरी म्हटली जाईल आत्तापर्यंत. उर्फी चेंडू होता डिपेक्सच्या कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पोचलाय. एक धाव पुन्हा दुसरी धावण्याचा प्रयत्न. इथे समोरून चेंडू उडाला. नामदेव मार्के थोडेसे थांबले गेले. चेंडू त्यांच्याही डोक्यावरून निघाला. 2 धावा इथे पूर्ण केल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 52 या आकड्यावरती आपण पाहतोय. पहिला चेंडू करावं आपण पाहतोय. दुहेरी धाव या चेंडूवरती आपण पाहतोय. चांगला चेंडू आपण या ठिकाणी पाहतोय. कमबॅक करणार चेंडू. दूरवर होता चेंडू आपण पाहतोय. डीप मिड मध्ये आपण स्वीपर झोन मध्ये चेंडू ढकलण्याचा प्रयत्न. सिंगल आली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती तरी पण अजून या इनिंगचे 3 चेंडू शिल्लक आहेत. खुरमबाई नजे इथे स्लोवार होता. बराच काल चेंडू टॉस केलाय. वाईट लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. इथे कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद होतोय. झटका आपण पाहतोय अगवर मध्ये दिला जातोय. विशाल चांगली कमबॅक करून देतो संघासाठी. सुंदर गोलंदाजी आपण या ठिकाणी पाहतोय. विशाल माली कोण विसरल्या मुलाला आम्ही पाहायला गेलंय. याच मैदानावरती एक सायकल त्यांनी प्राप्त केले. आम्हालाही आठवतं ती सायकल आम्ही घेऊन निघालो होतो रस्त्याला चालत. विशाल पुन्हा एकदा तयार होतोय आणि मार्केवाडी संघ पण या मैदानावरती वारंवार स्पर्धा खेळत असतो. दामोते संघ खेळत असतो. आणि इथे नॉन स्ट्राईक झोन मध्ये फलंदाज या ठिकाणी बाद होतो. आणखीन एक झटका दिला जातो आहे. तो प्रथमेश दामोते संघाला. यश बाद झालाय. जो गेला त्या पावली माघारी आला आणि त्याची जागा घ्यायला कबड्डीपट्टू समीर. क्रिकेट आणि कबड्डी त्यानंतर आता जी स्पर्धा झाली दामोतीच्या मैदानावरती आहे 22 सभापती चषक. आद्या सभापती चषकाचा पूर्ण समालोचन कोणी केलं असेल त्याच्या समीरने. तो या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्याला आपण नंतर जरूर आमंत्रित करूया. कारण त्याच्याकडून पण आपण काहीतरी शिकणार आहोत.
चला टॉससाठी दोन्ही संघाचे कॅप्टन वावलोली आणि सिद्धिविनायक नेरलपाडा जय भवानी वावलोली चला लगेच तयार राहायचे. चांगला चेंडू आपण पाहतो बॅटची कडा फलंदाज बाद जाता जाता झटके देत राहिला गोलंदाज विशाल. अफलातून गोलंदाजी स्लॉगवर कशी असावी ती विशाल मालीसारखी गोलंदाजी करावी. अफलातून गोलंदाजी धावसंख्या स्कोर कार्ड इथे जाऊन पोहोचले ती 5 षटकात 53-54 धावांचं लक्ष असलं विजयासाठी ते मार्केवाडी संघाला. आणि दरम्यान टॉससाठी मी पुन्हा एकदा सांगितलं होतं आपण टॉससाठी हजर राहा. सिद्धिविनायक नेरळपाडा विपक्ष जयभवानी वावलोली करणं आयोजन कडक आहे कारवाई बेधडक होते. जो संघ जो कॅप्टन इनिंग ब्रेकमध्ये इथे हजर राहत नाहीये त्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागतं. म्हणून दुसरी इनिंग सुरू होण्यापूर्वी टॉस झाला पाहिजे. म्हणून मी विनंती करतो वावलोली संघाच्या कर्णधाराला सिद्धिविनायक नेरळपाडा संघाचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहेत आपण वेळ वाया घालू नका. मी थांबतोय तुम्ही पाहत बसा जावा चषक 2025 आणि आपण पाहतोय टॉक बॉक्समध्ये जोडले जातील ते अजय डारे सर योगेश डोले सर आणि स्कोरिंगला या नितेश चितरे. दर वर्षाला क्रिकेट सामने दामत गावात खुरम 11 संघ आहे त्याच्या संगतीत. थँक्यू धन्यवाद डीजे मास्टर. स्वप्नील दादा या आपलं सहर्ष स्वागत जावाबाई चषक 2025 मध्ये. ओके ओके लगेच या. प्रवीण दादा देखील आहेत. सर्वांना विनंती की या आपण सर्वांनी मार्केवाडीचे जेवढे पाठीराखे असतील त्यानंतर दामोदरचे जेवढे पाठीराखे असतील त्या सर्वांना विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आम्ही या ठिकाणी करतोय. जय भवानी वावलोली संघ आपला संघनायक पाठवायचा आहे टॉससाठी. आपल्याकडे नियमावली आखलेली आहे त्या नियमानेच आपण चालणार आहेत. जर तुमचा संघनायक एक बॉल डिलिव्हर्ड व्हायच्या आतमध्ये जर उपस्थित झाला नाही तर मात्र आपल्याला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. त्याच्याकडे लक्ष असू द्या. वारंवार प्रत्येक टीमला आपण या ठिकाणी कॉल करत असतो त्या सूचना देत असतो. चला दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. काय बोलतो चला या मॅचचा टॉस करतील मी सन्मान्य जावेद भाई यांना विनंती करतो की आपल्या शुभास्य आपण नेक्स्ट मॅचचा टॉस करायचा आहे. जावेद भाई या आपल्या शुभास्य टॉस केला जाईल. जावेद भाई टॉससाठी या. जावाबाई चषक 2025 ज्यांच्या नावानं आपण पाहताय ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. त्या स्पर्धेचे सर्व जावेद भाई खोत यांच्या शुभास्य आपण नेक्स्ट मॅचचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. एकीकडे तुम्ही पाहणार आहात सिद्धिविनायक नेरळपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी वावलोली या दोन टीम मध्ये सेकंड राऊंडची पहिली मॅच आपण या ठिकाणी खेळणार आहोत आणि त्यांचा टॉस बॉक्स मध्ये त्या ठिकाणी केला जातोय. नितेश सर नितेश सर मी बोलतोय पण टॉस बॉक्स मध्ये टॉस केला जातो. दोन्ही टीम मैदानाच्या आतमध्ये रेडी झाल्यात. सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होतील. श्री खांबाया माता प्रसन्न मार्केवाडी आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहताय प्रथमेश शिलेमन दामोदे. या दोन टीमची मॅच आपण या ठिकाणी पाहताय. टॉस जिंकलाय सिद्धिविनायक नेरळपाडा टीमनं आणि डिसिजन अगदी थोड्याच वेळामध्ये सांगतील. डिसिजन जे काही असेल त्याची अंमलबजावणी करा. विपक्ष टीमला देखील सांगा. बॅटिंग आहे त्यांची म्हणजे धनराज आपल्याला बॉलिंग करायची आहे. चला जाऊया मॅचकडे जिथे आता सेकंड इनिंगला सुरुवात होती आहे. दुसऱ्या सत्राला सुरुवात होती आहे.
54 धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी सलामीचे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालेत. मार्केबाडी टीमचे आपण पाहताय जीवन भगत आणि त्याच्या साथीनं संदीप मार्के मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सेकंड एंडवरती तुम्हाला पाहायला मिळेल संदीप मार्के आणि नॉर्थ सेकंडवरती जीवन भगत आणि पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळेल प्रथमेश शिलेवन धामोते टीम कडनं नितीन विर्ले. बरोबर चला मॅच स्टार्ट करायची आहे. 54 धावसंख्येचा पाठलाग आहे. या धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे होईल. हो पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉलवरती एज लागली आहे. पंचांचं बोट अगदी उंच झालंय आणि पहिल्याच बॉलवरती संदीप मार्केची मोठी विकेट पाहायला मिळते. फलंदाज संदीप मार्के OUT आउट. सर या ना मला कन्फ्युजन होतं मग लिहायचं राहतं. या ना तुम्ही वरती या ना तिथनं काय बघता यांच्याशी बोलून काय होणार इथं या ना मला कन्फ्युजन होतं ना मग लिहायचं राहतं तुम्हाला एक इनिंगला मस्त ब्रेक दिला. हो वैभवचा हा फटका देखील आपण पाहताय. मिस टायमिंग बराच काल हवेमध्ये फिल्डर प्रयत्न करतात. बॉल हातातून निसटला. कॅच ड्रॉप झाली आहे. सेकंडचा कॉल आहे. डेंजर एंड झोन कडे जीवन भगत पोहोचला. काय धावलाय विकेटवरती आपण पाहताय. चित्यासारखा धावलाय वेगानं. माहिती होतं फिल्डर थोडेसे दूर आहे. झेल इथून कॅरी होणार नाहीये. लगेच दुसऱ्या धाबेचा कॉल आणि तो देखील कंप्लीट केला. 2 धाबा इथून आपल्याला जरूर पाहायला मिळतील आणि या 2 धाब्यानं आपण पाहताय 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना ते अकाउंट ओपन झालंय. श्री खांबया प्रसन्न मार्केवाडी टीमचा आपण पाहता 2 धाबा धाव फलकावरती आल्यात. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. पहिल्या बॉलवरती विकेट आली आहे. आपण पाहताय जाबाबाई चषक 2025 तिसरी रात्र या स्पर्धेची. हो चांगला बॉल पडल्यानंतर आतमध्ये आला आणि इथून मात्र अगदी जर पाहायला गेलं तर शरीरावरती बॉल आदळला म्हणजे लेग बायची एक धाव इथून आपल्याला जरूर पाहायला मिळेल आणि तिथून देखील जीवनला एक धाव कंप्लीट करायचीच होती कारण की त्याला साईक हवी आहे. या धावसंख्येचा पाठलाग करायचा तर पॉवर प्ले मध्ये जीवन भगतच्या बॅटमधून जर का धावा आल्या तर मात्र या धावसंख्या खऱ्या अर्थानं जी खांबा या प्रसन्न मार्केवाडी टीमला निश्चितपणे कमी वाटतील. जीवन भगतची बॅट बोलणं फार गरजेचं राहील परंतु समोर पाहायला गेलं तर नितीन विर्ले त्याचा स्पेल हे फार महत्वपूर्ण राहणार या मॅच मध्ये. हो फटका चांगला आहे. गॅप शोधली आहे. बरोबर शॉट एक्स्ट्रा कव्हरच्या बाजूने डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे जीवन भगतच्या बॅटमधून क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळते. जबरदस्त फटका जमिनीला आग लावत बॉल सीमारेषेच्या पलीकडे गेला आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं नितेश सर बरेच दिवस झालेत कंप्लीट एक सीझन झाला जीवन भगतला अकाउंट ओपन करता येत नव्हतं. जीवन भगत स्ट्रगल करत होता आणि आज फायनली पुन्हा एकदा दामतच्या मैदानावरती पहिला बॉल फेस करत असताना त्याच्या बॅटमधून तो चौकार आला आणि जीवन भगतचा फॉर्म मार्केवाडी टीमसाठी फार महत्वाचा आहे. हो यावेळी बॅकफुटला येऊन कट करायचा होता परंतु वेगवान गोलंदाज होता नितीन विर्लेचा वेगावरती स्वार झाला आणि इथून बीट केलंय जीवन भगतला. बॅकफुटला येऊन खऱ्या अर्थानं हा फटका खेचायचा होता परंतु टायमिंग साधता आलं नाहीये. इथून जर पाहायला गेलं तर डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. धावसंख्या जर पाहायला गेलं तर 7 पाठलाग करायचा आहे 54 धावसंख्येचा. 5 षटकांची मॅच. नितीन विर्लेचं हे षटक. हो यावेळी पुढे आले व्यवस्थित कनेक्ट झाला नाही. बॅक टू द बॉलर रन्स घेण्याचा प्रयत्न असं वाटलं होतं नितीन विर्लेच्या हातामध्ये बॉल येईल म्हणून नकार दिला. वैभवला परत पाठवलं परंतु तोपर्यंत बॉल सेट हातातून निसटला होता. धाव घेण्याचा प्रयत्न झाला नाहीये. शेवटच्या बॉलवरती रन्स कोणतेही मिळणार नाही. इथून 1 ओव्हरचा खेळ समाप्ती पथावरती आलाय. 1 षटक इथून समाप्त झालाय. धावा झाल्यात 7 विकेट्स आले. 1 संदीप मार्के बाद झालाय. वैभव आणि त्याच्या साथीनं जीवन भगत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय.
7 धावा धावफलकावरती. विकेट शेक आली. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या होत्या. मोठे स्ट्रोक अपेक्षित होते आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं जीवन भगत संदीप मार्केला पाठवलं होतं, परंतु संदीप मार्केनं नाराज केलाय. संदीप मार्केनं ती इनिंग त्याच्याकडनं अपेक्षित होती, तो मात्र बाद झाला आणि त्यानंतर मात्र संपूर्ण जबाबदारी आता इथून पाठीमागच्या खऱ्या अर्थानं बॅटरवरती येऊन ठेपली आहे. कल्पेश गोलंदाजी मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळेल सेकंड पॉवर प्ले मध्ये. कल्पेश जाधव हे देखील मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट मधील. आपण पाहताय सातत्यपूर्वक या देखील खेळाडूंना आपण पाहताय ना की एक अजय डायरे सर आपण पाहताय, ज्यांना तुम्ही ऐकताय 2 रात्रींमध्ये कॉम्बॉक्स मधून चांगलं समालोचन. मराठी भाषेचं अचूकता आणि त्याची अचूक मांडणी खऱ्या अर्थानं अजय डायरे यांच्याकडनं आम्ही देखील शिकलो आहे. बरंचसं त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं ना नितेश सर, तर जे कशेला पट्टा आहे, जो कशेला विभाग आहे, त्या विभागामध्ये पहिल्यांदा आम्हाला जर कुणी आणलं असेल तर ते अजय डायरे सर होते. बऱ्याचशा स्पर्धा त्यांच्या माध्यमातून आम्हाला मिळाल्या आणि त्यानंतर मात्र आमचा प्रवास त्या ठिकाणी सुरू राहिला. ऑन साईडला फटका चांगला आहे. शॉर्ट मिड विकेटला बीट केला. डीप मध्ये बॉल निघाला. नितीन विरले त्या ठिकाणी पोहोचले. तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगलच धाव. प्रहार जोरकास चढवले जात आहेत, परंतु गॅप शोधता येत नाहीये. ती गॅप शोधावी लागेल, तिथे फटकेबाजी करावी लागेल, कारण की 54चा पाठलाग करायचा आहे. अगदी या स्पर्धेमध्ये सेकंड मॅचमध्ये 61चा पाठलाग करता आला नव्हता ममदापूर टीमला. ती 47 पर्यंत जाऊन पोहोचली होती, परंतु आता इथून 30 मध्ये 54 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. 2 बॉल आतापर्यंत झाले, 2 मध्ये फक्त सिंगल धाव आली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली 8. विकेट आली आहे 1. खांबा प्रसन्न मार्केवाडी टीमची आपण पाहताय. कल्पेश जाधव यावेळी अगदी आपण पाहतोय शॉर्ट टर्म पुल करायचा होता आणि इथून जर पाहायला गेलं तर मात्र फलंदाज बाद झालाय. चला दोन्ही बॅटर तिथेच थांबा, कारण की आपण आता चेक करतोय टेक्निकल रूम मधून कोणता फलंदाज नेमका बाद आहे. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण चेक करणार आहोत. ज्यावेळी बॉल स्टंप वरती लावला त्यावेळी क्रॉसिंग झाले की नाही, या सगळ्या गोष्टींची चाचपणी केली जाते. संदीप गायकवाड सर जे टीव्ही अंपायरचे सध्या भूमिका पार पाडतायत, मगाशी समालोचन करत होते. प्रत्येक अँगलनं चेक केलं जाईल. 3 कॅमेरास ही स्पर्धा कव्हर केली जाते. MTC लाईव्हच्या माध्यमातून चेक केलं जातं. चला वैभव आपण आउट आहात. क्रॉसिंग झाली आहे आणि त्यानंतर मात्र बॉल बरोबर एस्टांवरती लावला गेला. वैभवला इथून परतावं लागेल. जीवन भगतला मिळालंय जीवदान. पहिल्या मॅच मध्ये योगेश कांबेरे यांना जीवदान मिळालं आणि त्यांनी तब्बल ती मॅचच जिंकली होती आपल्या टीमसाठी आणि तेच जीवदान आता जीवन भगतला देखील मिळालंय. कल्पेश जाधव गोलंदाजी मार्कवरती कमालीची गोलंदाजी करतोय. चांगला बॉल. आणखीन एक वेगवान तेज सर्रार वेगावरती स्वार झालाय. अचूकता पाहायला मिळते. टप्पा व्हेरिएशन सर्व काही या गोलंदाजाकडनं आपल्याला पाहायला मिळत आहे. फलंदाजांपुढे खऱ्या अर्थानं बरेचसे प्रश्न मांडणारे गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालू आहे सध्याच्या घडीला. कल्पेश जाधवची नितीन विरलेने केलेली गोलंदाजी आणि त्यानंतर तशीच गोलंदाजी, परंतु यावेळी गॅप शोधली आहे. बॉल सरळ चाललाय डीप कव्हर सीमा रेषेच्या पलीकडे. विशाल माळीच्या बॅटमधून आलाय हा चौकार. धावसंख्या जाऊन पोहोचेल 12 वरती. सर्वांना प्रेक्षकांना देखील प्रश्न पडला असेल की 54 धावसंख्येचा पाठलाग करायचाय आणि मग अशा वेळी नामदेव मार्के पाठीमागे राहिलेत. हा प्रश्न सर्वांना पडलाय, कारण की ज्या वेळी मोठी धावसंख्या चेस करायची असते त्यावेळी खांबा या प्रसन्न मार्केवाडी टीम कडनं आपण पाहताय नेहमीच नामदेव मार्के आपल्याला सलामीसाठी येताना पाहायला मिळत आहेत, परंतु आज थोडीशी प्लॅनिंग आखली आहे आणि खऱ्या अर्थानं प्रॅक्टिस देखील थोडी कमीच आहे या टीमची आपण पाहताय.
या सीझनची पहिली मॅच खेळते, यावेळी हलक्यात सेन्सिबल ड्राईव्ह आपण पाहताय, तिथून मात्र एक सिंगल जो पाहायला मिळेल. हे चांगल्या खेळाडूचं चांगलं उदाहरण आहे, कारण की पहिल्या बॉलवरती चौकार आला होता, त्यानंतर मात्र एक सिंगल मिळवली. सिंगल मिळाल्यानंतर स्ट्राईक रोटेशन झालं आणि खऱ्या अर्थानं हे करणं फार गरजेचं असतं. एखादी पार्टनरशिप बिल्डअप करायची आहे, एखाद्या गोलंदाजाला टार्गेट करायचं आहे, अशा वेळी हे सत्र ठेवणं फार गरजेचं आहे. सन्माननीय बंटी माळी, पंकजी शेळके यांच्याकडून श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी टीमसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आल्या. चला टीम मीटिंग नको आहे, ऑफिशियल तशी तुम्ही सूचना करा. आपल्याकडे फक्त 25 मिनिटं आहेत आणि टायमर या ठिकाणी सेट आहे. तुम्ही अगदी बरोबर वेळेमध्ये आहात. आता वेळ घेऊ नका, नाहीतर मग शेवटच्या षटकामध्ये एक फिल्डर तुमचा आतमध्ये येईल आणि ही पॅनल्टी आपण 2 टीमला दिली आहे, पहिल्या रात्रीमध्ये आणि सेकंड रात्रीमध्ये. त्याच्यामुळं आपल्याला देखील जर का पॅनल्टी नको असेल तर मात्र वेळ घेऊ नका आणि हवी असेल तर मात्र निश्चित वेळ घ्या. इथून धावसंख्या पाहायला मिळते, धावफलकावरती 13, ओव्हर समाप्त झाल्या 2. अजूनही इथून जर पाहायला गेलं तर 18 बॉल बाकी आहेत आणि 41 धावसंख्येची अजूनही आवश्यकता आहे. ती खांबा या प्रसन्न मार्केवाडी टीमला 18 बॉलमध्ये 41 धावा आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल जयवंत. गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग करत असताना खऱ्या अर्थानं थोडंसं अपयश जरूर आलं होतं जयवंत यांना, परंतु आता बॉलिंग करत असताना त्याची उणीव त्यांना भरून काढावी लागेल. चांगली बॉलिंग करावी लागेल, ज्या पद्धतीनं नितीन विर्लेनं केली आहे, ज्या पद्धतीची बॉलिंग कल्पेश जाधवनं केली आहे, त्याच पद्धतीची बॉलिंग नेमकी इथून होईल का जयवंत यांच्याकडून हे देखील पाहावं लागेल. कारण की या 2 बॉल फेस केलेत विशालनं आणि 5 धावा त्याच्या बॅटमधनं पाहायला मिळाल्यात. नेक्स्ट बॉल. हो, इथे आपण पाहताय लाऊड अपील, अगदी 11च्या 11 खेळाडू इथे अपील करतायत, अपील तंत्राचा वापर करतायत. थोडासा दबाव टाकण्याचं काम, थोडंसं दबाव प्रस्थापित करण्याचं काम इथं मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. ते खऱ्या अर्थानं प्रथमेश 11 दामोदर टीमकडनं आपण पाहताय, कारण की इथून जर पाहायला गेलं तर थोडीशी अडचणीमध्ये जरूर सापडली आहे खांबा या प्रसन्न मार्केवाडी टीम. त्या अडचणीमधून बाहेर काढावा लागेल. हो, इथे एज लागली पाठीमागे, क्षेत्ररक्षक प्रयत्न करतात, आउटफील्ड फास्ट आहे, बॉल थांबणार नाहीये, बॉल सरळ चाललाय थर्ड मॅन रिजन मधून सीमारेषेच्या पलीकडे. चौकार, महत्वाच्या वेळी आलेला हा चौकार आपण पाहताय. आता खऱ्या अर्थानं मार्केवाडी टीमच्या अशा थोड्याशा पल्लवीत झाल्या असतील, थोडंसं कॉन्फिडन्स लेवल त्यांचं देखील आता वाढलं असेल, कारण की विशाल माळी इथून चांगली बॅटिंग करतोय. 17 धावा धावफलकावरती आपल्याला इथून पाहायला मिळतात. विशाल माळी खऱ्या अर्थानं 5 बॉलमध्ये 9 धावसंख्येवरती तो बॅटिंग करतोय. चांगली बॅटिंग त्याची आतापर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे. त्याच्या साथीनं आपण पाहताय जीवन 4 मध्ये 4, एक जीवदान जीवनला मिळालंय. जयवंत गोलंदाजी मार्कवरती आहे, पहिल्या बॉलवरती चौकार. ओ, फटका इथे चांगला केलाय, लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या बरोबर मधून बॉल चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, ओव्हर द रोप, चौकार. कशा पद्धतीनं विशाल मालीनं तो फटका एक्झिक्यूट केलाय. MTC लाईव्हच्या माध्यमातून आपण पाहताय, बरोबर ब्लॅक स्क्रीनच्या वरून एक बाउन्स घेत बॉल सीमारेषेच्या पलीकडे दाखल झाला. ताकद मजबूत आहे विशाल मालीकडे आपण पाहताना आणि त्याचा बॅट स्विंग देखील अगदी खतरनाक आहे. वेगानं बॅट फिरते, बॅटच्या रडारमध्ये बॉल आला का बरोबर सीमारेषेच्या पलीकडेच पाहायला मिळतो. आता जयवंत वरती थोडंसं टार्गेट केलं जातं, इथून धावा बनवण्याचा प्रयत्न चालू आहे मार्केवाडी टीमचा. 21 धावा धावफलकावरती आल्या 56चा पाठलाग करत असताना. तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. शांत डगआउट. ओ, यावेळी बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, लेट कट केलायचा होता, परंतु प्रयत्न फसला. डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतो. जेवढे डॉट बॉल तुम्ही खेळणार ना तेवढा प्रेशर आता तुमच्यावरती असेल. ते कमीत कमी डॉट बॉल खेळावे लागतील आणि तिथून मात्र धावा बनवाव्या लागतील, कारण की जितक्या ताकदीनं उतरलाय मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश 11 दामोदर संघ या धावसंख्येचा बचाव करण्यासाठी. चांगली बॉलिंग राहिली आहे. हो, यावेळी कमी गतीनं टाकलाय, यावेळी गती थोडी कमी केली आणि इथून पुन्हा एकदा विशाल मालीला मात्र थांबवलाय. चांगली बॉलिंग करतात, मिश्रणामध्ये बॉलिंग चालू आहे सध्याच्या घडीला. एखादा बॉल अगदी वेगानं टाकला जातोय, एखादा बॉल अगदी कमी गतीनं टाकला जातोय, एखादा बॉल अगदी लेग कटर, एखादा बॉल अगदी ऑफ कटर,
अशा पद्धतीची बॉलिंग सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे जयवंत यांच्याकडून. प्रत्युत्तर नाहीये, प्रत्युत्तर नाहीये. ते 2 चौकार खऱ्या अर्थानं आलेत, परंतु त्यानंतर थांबवलंय, अक्षरशः थांबवलं विशाल माळीला. हो, इथून देखील चांगला बॉल, आणखीन एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. आणि इथून जर पाहायला गेलं तर षटक क्रमांक 3 देखील समाप्त झालं आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर 54 धावसंख्येचा पाठलाग करत असताना मार्केवाडी टीमची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती मात्र 22 धावा धावफलकावरती आहेत. अजूनही 12 बॉल आणि 32 धावसंख्येची गरज आहे. म्हणजे प्रति षटक 16 धावा बनवाव्या लागतील, परंतु फार कमी स्ट्राईक मिळाले. 18 बॉलमध्ये फक्त 4च बॉल फेस केले जीवन भगतनं आणि त्यानंतर मात्र तो आपल्याला नॉन स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळाला. म्हणजे जास्तीत जास्त स्ट्राईक जर का जीवन भगतला मिळाली ना तर मात्र इक्वेशन थोडंसं वेगळं जरूर पाहायला मिळेल, परंतु ती स्ट्राईक मिळेल का, मग जीवन भगत प्रहार चढवेल का, हे देखील सांगणं कठीण आहे. बरोबर तुम्ही या षटकासाठी आपण पाहताय 5 मिनिटं घेतलीत. आता हे षटक तुमचं 5 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट होणं गरजेचं राहील. जास्त वेळ घेऊ नका. प्रत्येक टीमला आम्ही खऱ्या अर्थानं रिक्वेस्ट करतोय, प्रत्येक टीमला आम्ही या सूचना करतोय. अगदी पहिल्या रात्रीपासून गोलंदाजी माकवती नितीन विर्ले सेकंड स्पेल हाताळण्यासाठी आला. हुशार आहे नितीन खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर. तसं मनात आलं तर 3रं षटक देखील घेतलं असतं, परंतु 3रं षटक काढून घेतलं. त्यानंतर 4थ्या षटकामध्ये आला. हो, पहिलाच बॉल फिंगर रोल करत असताना बाहेर निघाला. जबरदस्त गोलंदाजी नितीन विर्लेची पाहायला मिळतीये. विशाल मालीला पूर्णपणे थांबवलाय. जणू काय जो पेपर समोर आहे त्या पेपरचा संपूर्ण अभ्यासच करून आलाय. इतकी चांगली बॉलिंग चालू आहे. बॉल पडल्यानंतर बरोबर खाली राहिला होता. हो, बाउन्स केला बॉलनं. पंच इथे वाईट बॉल घोषित करतात. एक्स्ट्राची धाव आली आहे. एक्स्ट्राच्या धाव्यानं आपण पाहताय धावफलक पुढे जाईल आणि पंचांनी ते मात्र 1 बाउन्स देखील दिला. जे एकच बॉल असतो जो षटकामध्ये तुम्ही बाउन्स करू शकता, त्यानंतर सेकंड बाउन्सर नाही आहे तुमच्यासाठी. आता समीकरण इक्वेशन इथून बदलेल. 11 बॉल 31. हो, कमी गतीनं टाकलाय. बॅक टू द बॉलर. इथे देखील प्रयत्न, परंतु तो प्रयत्न अपयशीच ठरतोय. 10 बॉल आणि आता 31 धावसंख्येचे इक्वेशन आलंय. 10 बॉल 31 धावसंख्येचे इक्वेशन. विशाल माली मैदानाच्या आतमध्ये आला. त्या 2 चौकार आल्या. त्यानंतर असं वाटलं होतं विशाल माली नावाचं वादळ इथे गुंगावेल, परंतु ते शमलंय, थांबलंय पूर्णपणे. हो, इथे ड्राईव्ह केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर आहेत. धाव घेण्याचा प्रयत्न. सिंगल धाव कंप्लीट झाली. सिंगल आल्यानंतर स्कोरबोर्ड जाऊन पोहोचेल ते मात्र 24. आता बॉल शिल्लक असतील ते मात्र उर्वरित 9 आणि धावा बनवायचे त्या 30. किमान 5 मोठे फटके, किमान या 3 बॉलमध्ये 1-2 मोठे फटके आले ना तर शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचला मजा येईल. हो, त्या एज लागली होती. पाठीमागे बॉल वेगानं निघाला. त्या ठिकाणी आपण पाहताय डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न. बॅकअपला फिल्डर नाही आहेत. आणखीन एक धाव इथून मिळेल. कल्पेश जाधव त्या ठिकाणी पोहोचेल तोपर्यंत 2 धावा इथून कंप्लीट होतील. या धावा हव्यात श्री खांबाया प्रसन्न मार्केवाडी टीमला. या धावा जर का आल्या तर मात्र ही मॅच थोडीशी खुली राहील. आता येणारे बॉल इथून शिल्लक असतील ते 8 धावा बनवायचे ते 28. हे 2 बॉल नितीन विर्लेचे फार महत्वपूर्ण राहणार आहेत. या 2 बॉलमध्ये एखादा मोठा प्रहार आपल्याला पाहायला मिळेल का? हो, आडव्या बाटमधून खेळायचं होतं, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल इथून आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग चालू आहे. 7 बॉल 28. शेवटचे निर्णायक 7 बॉल 28 धावसंख्येची अजूनही गरज आहे. अजूनही मॅच संपलेली नाहीये. मॅच अजून बाकी आहे. हो, इथे फटका एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून खेळला. डीपमधनं फिल्डर वेगानं आलेत. एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीसाठी निघालेत. 2 धावा इथून खऱ्या अर्थानं कंप्लीट होताना पाहायला मिळतील. 2 धावा इथून कंप्लीट झाल्यानंतर आता येणारे बॉल खऱ्या अर्थानं शिल्लक ते 6 आणि धावा बनवायचे त्या 26. 6 बॉलमध्ये 26 धावसंख्येची गरज आहे. अजूनही जर पाहायला गेलं तरी मॅच इथून जिंकता येईल. दोन्ही टीमकडे जर पाहायला गेलं तर थोडीशी वरचढ प्रथमेश 11 दामोदर टीम आपल्याला जरूर पाहायला मिळते.
परंतु क्रिकेट आहे, कोणत्याही क्षणी काही घडू शकतं. नेक्स्ट मॅचसाठी दोन्ही टीम आपण रेडी राहा. सिद्धिविनायक नेरलपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये जय भवानी वावलोली. फिल्डिंग करायचे पहिल्या सत्रामध्ये वावलोली टीमला, टॉस त्यांनी गमावला आणि बॅटिंग करायची सिद्धिविनायक नेरलपाडा टीमला. त्यांनी टॉस जिंकलाय, त्यांनी बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची ती मॅच असेल आणि 20 मिनिटं तुमच्याकडे असतील एक सत्रासाठी. बॉलिंगसाठी शेवटच्या ओव्हरमध्ये मयूर आलाय गोलंदाजी मार्कवरती. शेवटचं षटक 6 मध्ये धाबा बचाव करायचे 26 धावसंख्येचा आणि ते बचाव करण्यासाठी आता मयूरला मात्र शेवटच्या षटकामध्ये बोलवलंय. स्लॉगवरचं षटक आहे. या षटकामध्ये भरघोस धावा येताना पाहायला मिळतात, परंतु त्या धावा येतील का हे देखील पाहावं लागेल. 6 मध्ये 26 मोठं आव्हान आहे, परंतु क्रिकेट आहे, काही होऊ शकतं. अनिश्चिततेने भरलेला हा खेळ. प्रोटेक्ट तुम्ही करू शकत नाही, बाकी तुम्ही काहीच करू शकत नाही. कोणता संघ इथून विजय संपादित करेल. 6-26. ओ शॉर्ट बॉल होता, हुक केलाय बॉलला, बॉल चाललाय फाईन लेग मध्ये सीमारेषेच्या पलीकडे. चौकार. बॉल आखूड टप्प्याचा होता, त्याच्यावरती स्लॅश केला, बरोबर शॉर्ट फाईन लेगच्या डोक्यावरून बॉल निघाला. डीप फाईन लेग मध्ये चौकार मिळाला. आता खऱ्या अर्थानं टीम मीटिंग घेण्यास भाग पडलाय, कारण की पहिल्याच बॉलवरती तो चौकार आला. 5 मध्ये आता बनवायचे 22. अजून मॅच संपलेली नाहीये. या मॅचचा अजून रिझल्ट बाकी आहे, कारण की अजूनही विशाल माली आणि जीवन भगत मैदानाच्या आतमध्ये आहे. 5 बॉल आणि आता 22 धावसंख्येची गरज. मयूर पुनश्च निघालाय गोलंदाजीसाठी. ओ पुढ्यामध्ये टाकला होता, समोरच्या दिशेने फोर्स केला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी बनलेत दर्शक. बॉल सीमारेषेच्या पलीकडे विशाल मालीच्या बॅटमधून आलाय. लॉंग ऑफ मध्ये हा दर्जेदार षटकार. कमालीची बॅटिंग चालू आहे विशाल मालीची मैदानाच्या आतमध्ये. नितीन विर्लेच्या विरोधामध्ये विशाल माली थोडासा अगदी आपण पाहताय नाराज करत असताना पाहायला मिळाला, परंतु शेवटच्या षटकामध्ये जसा मयूर आला गोलंदाजी मार्कवरती, त्याच्या विरोधामध्ये पहिल्या 2 बॉलवरती त्या 10 धावा बनवल्यात आणि आता इक्वेशन पाहायला मिळेल. येणारे 4 बॉल आणि 16 धावसंख्येची गरज. ओ आणखीन एक फटका तर चांगला आहे. एलिव्हेशन किती जाईल सीमारेषेच्या पलीकडे. मिळतील 6 धावा. जबरदस्त टोलेबाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. विशाल माली नावाचं वादळ आता गुणगवत आहे. हे नाव सर्वांना आता लक्षात राहील. खऱ्या अर्थानं नितीन विर्लेनं जे 2 स्पेल टाकले होते, त्याच्यामध्ये अगदी आपण पाहताना धावा खर्च केल्या होत्या त्या अवघ्या 12, परंतु शेवटच्या षटकामध्ये 6 मध्ये 20 धावसंख्येची आवश्यकता असताना आता इथून समीकरण येऊन ठेपलंय. येणारे बॉल शिल्लक असतील 3 आणि धावा बनवायचे त्या 10. 3 बॉलमध्ये 10 कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे. वेळ घेऊ नका. वारंवार आपल्याला वॉर्न केलं जात आहे, सांगितलं जात आहे तसं जास्त वेळ घेऊ नका. 3 बॉल 10 धावसंख्येची गरज आहे. विशाल माली ऑन स्ट्राईक आहे. जीवन भगत नॉट स्ट्राईक एंडवरतीच उभा राहिलाय. 3 बॉल 10 पहिल्याच 3 बॉल मध्ये जर पाहायला गेलं तर इथे धावा बनवलात विशाल मालीनं. आता अटॅकिंग फील्डिंग सेट केले मैदानाच्या आतमध्ये, थोडस त्याला डिस्टर्ब करण्यासाठी. ओईस लागली आणि पकडली एक कॅच. कहाणी में ट्विस्ट. मॅच मध्ये यू टर्न आलाय. मिळाली आहे विकेट विशाल मालीची, परंतु विसरून जमणार नाही, कारण की मैदानाच्या आतमध्ये आता एंटर होत आहेत श्री खांबया प्रसन्न मार्केवाडी टीमचा कॅप्टन नामदेव मार्के. टीमचा कॅप्टन, टीमचं सर्वा नामदेव मार्के सेनापती. मैदानाच्या आतमध्ये 2 बॉलमध्ये आता धावा बनवायचे 10 आणि अशा परिस्थितीमध्ये कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. जेव्हा जेव्हा मार्केवाडी टीम संकटामध्ये असते तेव्हा हा कॅप्टन त्या टीमसाठी उभा राहत असतो. तो आता नामदेव मार्के मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करण्यासाठी दाखल झाला. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 2 आणि धावा बनवायचे आहेत त्या कंपल्सरी 10. 2 बॉलमध्ये 10 हा कारनामा इथून नामदेव मार्के करतील का? तो कारनामा कित्येकदा त्यांनी केला, परंतु आज जावाभाई चषक 2025 या स्पर्धेमध्ये हा कारनामा होताना पाहायला मिळेल का? कौतुक करायला हवं नितीन विर्लेचं. विशाल माली चांगली बॅटिंग करत होता, त्यासाठी मात्र फिल्डर पुढे आणला
आणि त्यानंतर मात्र त्याची ती विकेट्स पाहायला मिळाली. परंतु काय खेळलाय विशाल माली. येणारे बॉल शिल्लक असतील ते मात्र 2 आणि धावा बनवायचे 10. 2 बॉल 10. मयूर ओ फटका चांगलाय, अगदी स्लॉट मध्येच होता. पाठवलाय बॉलला पार्किंग प्लॉट मध्ये. हे नाव लक्षात ठेवा, नामदेव मार्के, ज्याने हा कारनामा कित्येंदा केलाय. 2 मध्ये 10 धावसंख्येची आवश्यकता असताना नामदेव मार्केच्या बॅट मधून आलाय हा मच निडेड, आपल्या टीमला हवा असणारा दर्जेदार फटका षटकार. अजूनही मॅच संपलेली नाहीये, अजूनही मॅच संपलेली नाहीये. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. मार्केवाडी की दामोते असा रणसंग्राम मैदानाच्या आतमध्ये प्रेक्षकांना हवी असणारी मॅच सर्वांच्या भेटीस आली आहे. आता खऱ्या अर्थानं सगळे प्रेक्षक अगदी रेलिंगला उभे चिटकून राहिलेत, कारण की ही मॅच अगदी क्लोज आली आहे. इथून कोणता संघ क्लोज एन्काउंटर करेल हे देखील पाहावं लागेल. येणारा शेवटचा बॉल शिल्लक आहे 1 आणि धावा बनवायचे त्या 4. 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. गोलंदाजी मागवती मयूर. मयूर की नामदेव मार्के. एक षटकारानं जे डगआउट शांत होतं ना, ते डगआउट आता खऱ्या अर्थानं तिथे जल्लोष करताना पाहायला मिळतोय. आणि आता मात्र 1 बॉल मध्ये 4 धावा. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम. शेवटचा 1 बॉल आणि 4 धावसंख्येची गरज. हो, इथे चेक करावा लागेल. पंच त्या ठिकाणी अगदी आपण पाहताय डॉट बॉल घोषित केलाय आणि ते पुढे येऊन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये नामदेव मार्केने मात्र हा बॉल निर्धाव खेळून काढलाय. आणि ज्या अशा पल्लवीत केल्या होत्या आपल्या टीमच्या, त्या आता कुठेतरी आपण पाहताय निराश होताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि ही मॅच खऱ्या अर्थानं जिंकली आहे प्रथमेश 11 दामोते टीमनं. कॉंग्रॅच्युलेशन टीम, हार्ड लक टीम. श्री खांबया प्रसन्न मार्केवाडी. परंतु तो संघर्ष होता, तो संघर्ष जबरदस्त होता. कॅप्टनला जी अपेक्षा, खऱ्या अर्थानं कॅप्टनवरती जी अपेक्षा होती, ती कॅप्टनने ती अपेक्षा देखील कंप्लीट केली होती. 1 मध्ये 4 ची आवश्यकता असताना तो डॉट बॉल आला होता आणि ती मॅच तिथे मात्र पराजयाच्या छायेमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु सुरुवातीला आलेले ते डॉट बॉल, त्यांनी झालेलं ते प्रेशर, 4थ्या ओव्हरमध्ये